खरं तर आज खूप आनंदाचा दिवस आहे। आपल्याला माहीत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा विषय या ठिकाणी चाललेला आहे आणि या मराठा आरक्षणाचे मराठा योद्धा संघर्ष नेते आदरणीय मनोजी जरांगे पाटील यांच्या समवेत संपूर्ण मराठा समाजाचे या ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्ते आणि मराठा समाजाचे सकल मराठा समाजाचे समन्वयक या ठिकाणी रायगडावर दाखल झाले आहेत। अतिशय आनंदाचा दिवस आहे। या ठिकाणी मराठा समाजाला सरसकट ओबीसीमध्ये आरक्षण मिळावं यासाठी सरकारने अध्यादेश काढलेला आहे आणि अध्यादेशाच्या माध्यमातून मराठा समाजाने जे काही 4-5 दिवस अंतरवाली सराटी ते नवी मुंबईपर्यंत जो प्रवास केला आणि याच्यामध्ये लाखो मराठा बांधव महिला भगिनी तरुण आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले आणि त्याचाच एक विजय म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी या मराठा समाजाला या ठिकाणी न्याय मिळवून दिला। खरं तर मी जरांगे पाटलांचे आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब दोघांचे अभिनंदन करतो की खऱ्या अर्थाने मराठा समाजाला गेल्या 70 वर्षापासून जो न्याय मागण्यासाठी अण्णासाहेब पाटलांपासून अण्णासाहेब जावळे असतील, विनायक मेटे असतील आणि त्याचबरोबर आमचे असंख्य बांधव ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बलिदान दिलं त्यांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी न्याय मिळाला मी असं मानतो। आणि त्याच माध्यमातून छत्रपती शिवरायांचा जे आपल्या स्वराज्याचे संस्थापक कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे महाराष्ट्राचं वैभव आमचं दैवत महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन खऱ्या अर्थाने हा विजय आनंद उत्सव या ठिकाणी आम्ही साजरा करणार आहोत। तर शिवरायांना वंदन करणार आहोत आणि त्याचप्रमाणे या माध्यमातून आमची एक अशी मागणी आहे की आज रायगड येताना अनेक वर्षापासूनचा त्या ठिकाणचा इथला ग्रामपंचायतीचा विषय आहे। रायगड ही स्वराज्याची राजधानी होती आणि छत्रपती शिवरायांनी याच रायगडावरून संपूर्ण स्वराज्याचा गाडा या ठिकाणी हाकलेला आहे किंवा या ठिकाणाहून स्वराज्याची मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली आणि खऱ्या अर्थाने 12 बलदर 18 पगडातीनं न्याय देण्याचं काम याच रायगडाने या ठिकाणी केलं आणि म्हणून या ठिकाणी असलेली ग्रामपंचायतीचं नाव निजामपूर आहे। खऱ्या अर्थाने निजामपूरचं नाव निजाम गेले परंतु अजूनही ते नाव बदलले गेलेलं नाही। तर आमच्या छत्रपती युवा सेनेच्या वतीने आणि तमाम शिवभक्तांच्या वतीनं या ठिकाणी मी सरकारला विनंती करणार आहे की आपण तात्काळ हे नाव बदलून या ठिकाणी रायगड वाडी किंवा रायगड नगर असं नाव देऊन हे निजामपूर नाव या ठिकाणी ग्रामपंचायत काढावं एवढी मी या ठिकाणी विनंती करतो आणि लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा अन्यथा पुन्हा एकदा मराठा समाजाला अथवा शिवभक्तांना पुन्हा छत्रपती युवा सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये ही सरकारला या ठिकाणी विनंती करतो।